नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ऊसासारखाच अप्रतिम असा रस बनविणार आहोत। अगदी चवीला ऊसाचा रस लागतो ना, त्याच प्रकारचा लागतो हा। तर चला तर मग कसा बनवायचा ते बघूया। आणि बनवायला अगदी सोपा आहे। बघा, मी इथे गूळ घेतलेला आहे, 2 चमचे अंदाजे घेतलेला आहे, कारण की ऊसापासूनच गूळ तयार होतो। आता या पद्धतीने आपल्याला रस तयार करायचा आहे, तर मी 2-3 चमचे असं पाणी टाकून घेतलेलं आहे। नॉर्मलच पाणी टाकायचं आहे। बघा, या पद्धतीने गरम वगैरे पाणी वापरायचं नाही आहे। आणि याला छान असं घोटून आपल्याला म्हणजे प्लेन करून घ्यायचं आहे। बघा, मी या पद्धतीने करून घेतलेली आहे। आता इथे मी पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे, वितळलेला आहे, विरघळून घेतलेला आहे मी। आता इथे एक वाटीमध्ये ही चहा गाळणी घेतलेली आहे आणि हा गाळून घ्यायचा। म्हणजे गुळाचं हे पाणी गाळून घेतल्याने बघा काही कचरा वगैरे असतो तो निघून जातो। आणि या पद्धतीने गाळून घेतलेला आहे मी। आणि आता आपल्याला येथे ऊसाचा रस तयार करायचा आहे। तर यासाठी प्रथम आपल्याला हे गाळून घेतलेला आहे लिंबाचा, मी 1 लिंबाचा रस असा काढून घेतलेला आहे, बिया वगैरे। आणि ताजा असा पुदिन्याचे ही पानं घेतलेले आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे। येथे तुम्ही आल्याचा तुकडा पण घेऊ शकता, थोडासा टाकायचं। यात मिक्सरच्या भांडं घेतलेलं आहे, यात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा। माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतलेला नाही आहे। आता प्रथम ना आपल्याला पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहे, त्यानंतर लिंबाचा रस टाकायचा आहे। आता हे गुळाचं पाणी मी थोडं अर्धच टाकते, कारण की कमी असलं तर छान फिरतं आणि बारीक होतं। तर बघा, मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे। जास्त पाणी असलं तर मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही। बघा, मी आता अशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर उरलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे गुळाचं आणि पुन्हा असं एकदा फिरवून घेतलेलं आहे। बघा, छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, म्हणजे रस तयार झालेला आहे। बघा, आता तुम्ही यामध्ये ना आईस क्यूबही टाकू शकता। मी एका भांड्यात हा रस काढून घेतलेला आहे। मी ना फ्रीजचं छान गारगार थंड पाणी टाकलेलं आहे। तर बघा, आता आपला छान असा रस तयार झालेला आहे। हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो। बघा, या पद्धतीने आपला असा मस्त ऊसासारखाच लागतो हा रस असा तयार केलेला आहे। तर मी मोठ्या ग्लासमध्ये घेतलेला आहे, तर थोडा म्हणजे कमी झाले। आता मी छोट्या ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे। बघा, कारण की माझ्याकडे म्हणजे जास्त मेंबर नाही आहेत, त्यामुळे मी एकच ग्लास बनविलेला आहे। बघा, या पद्धतीने मस्त असा गारगार थंड ऊसाचा रस तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन पदार्थ बनवून खात राहा।